आज आपण स्वामी समर्थांचा एक गहन उपदेश समजून घेऊ। स्वामी म्हणतात, चिंता करू नका, समर्थ आहोत आम्ही। जीवनात संकट आली, अडचणी आल्या, लोकांनी साथ सोडली, तरी स्वामी समर्थ हेच सांगतात, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा। आजचा विचार असा आहे की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो तशीच आपली दुनिया घडत असते। जर आपण नकारात्मक विचार करतो तर संकट वाढतात, पण आपण सकारात्मक विचार केला तर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर कार्य करायला लागते। आपल्या दैनंदिन जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतो, दुःख करतो, चिंता करतो, पण स्वामी म्हणतात, सोडून द्या, सगळं माझ्यावर सोडा। हे वचन जर आपण मनापासून पाळलं तर भीती, चिंता, असुरक्षितता हे सर्व नष्ट होतात। तर आजचा उपदेश एवढाच, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, चिंता सोडा आणि स्वामी समर्थांवर विसंबून रहा। स्वामी समर्थ शक्तिशाली उपाय, शत्रुनाश, स्वामींची कृपा मिळवा। श्री स्वामी समर्थ। माझ्या भक्तांनो, जीवनात कधी कधी आपल्याला असे लोक भेटतात जे आपल्याला त्रास देतात, द्वेष करतात, अडथळे आणतात। शत्रूंचा नाश करण्यासाठी स्वामी समर्थांनी आपल्याला सोपा आणि शक्तिशाली उपाय दिला आहे। रोज सकाळी उठून स्नान करून शांत ठिकाणी बसा। श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा। स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर दीप लावा। आपल्या शत्रूंचं नाव न घेता मनात असं सांगा, स्वामी, माझ्यावर संकट आणणाऱ्या विचारांचा आणि लोकांचा नाश करा, माझं रक्षण करा। हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास तुमचं मन शांत होईल, शत्रूंचा प्रभाव कमी होईल आणि संकट दूर होतील। स्वामी समर्थ फक्त शत्रूंचा नाशच करत नाहीत, तर तुमच्यातील धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास जागृत करतात। म्हणून आजपासून हा उपाय सुरू करा आणि स्वामींच्या कृपेने जीवन सुखी बनवा।